नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणी बघा, हा आपला आहे म्हणजे वर्क केलेला अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे. तर याला कशा पद्धतीने कट करायचं तर बघू शकता. इथे उंचीसुद्धा खूप कमी दिलेली आहे. त्यानंतर शोल्डर चौडा आहे, म्हणजे गळा इथे बघू शकता खूप असा चौडा आहे. त्यानंतर बाहीवर अशा पद्धतीचं वर्क आहे आणि समोरच्या एका साईडनी सुद्धा इथे अशा पद्धतीचा पॅच वर्क आहे. तर बाहीला सुद्धा तर अशा पद्धतीचं ब्लाऊज आपल्याला कशा प्रकारे कट करायचं, प्रिन्सेस कट मध्ये कट करायचं की कटोरीमध्ये कट करायचं, तर हा असा प्रश्न जो आहे तो खूप साऱ्या अशा मैत्रिणींना पडतो. तर याच्यासाठी परफेक्ट मापे लावून आपल्याला ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर बघू शकता अशा पद्धतीचे आजकाल खूप सारे ब्लाऊज येऊ लागलेले आहे साड्यामध्ये. तर खूप सारा असा प्रॉब्लेम जातो. तर इथे ब्लाऊजची उंची बघा, फक्त इथे 12 इंच दिलेली आहे आणि कस्टमरांना याची ब्लाऊजची उंची जी आहे ते पूर्ण उंची 13.5 ते 14 शिवून पाहिजे. त्यानंतर गळासुद्धा त्यांना खूप सारा इथे बघू शकता 6.5 इंचाचं इथे 6 इंचाचा इथे पूर्ण गळा आहे, गळा रुंदी आतमधली. त्यानंतर आता याला आपल्याला किती शोल्डर लावायचं, त्यानंतर आर्महोल किती लावायचा की जेणेकरून हा गळ्याचा जो शोल्डर आहे आपला उतरणार नाही, गळासुद्धा व्यवस्थित बसेल आणि सामोरून कटोरी की प्रिन्सेस कट. तर शक्यतो अशा ब्लाऊजमध्ये आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवावं लागतं. तर बघू शकता इथे सर्वात पहिले प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवण्यासाठी 2 इंचाची जी मी एक्स्ट्राचा पेपर जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे. कारण आपल्याला हे समोरच्या हुकचं प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणजे कटिंग करायचं आहे त्याच्यासाठी. तर सर्वात पहिले इथे ब्लाऊजची उंची लावून घ्यायची, त्यानंतर छातीचा चौथा, कमरेचा चौथा आणि मेन म्हणजे आता आपल्याला याच्यासाठी शोल्डर किती घ्यायचं की जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही. आणि त्यानंतर मोंढ्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट फिटिंग येण्यासाठी परफेक्ट मोंढा किती घ्यायचा हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर बघू शकता इथे सर्वात पहिले ब्लाऊजची उंची लावून घेतलेली आहे. ब्लाऊजची उंची 13.5 प्लस 14.5 इथे पूर्ण उंची लावलेली आहे. त्यानंतर इथे शोल्डर जे आहे ते जेवढं आपण आतमध्ये घेतलं होतं 6 इंच, त्याच्यापेक्षा अर्धा इंच मी जास्त घेतलेला, म्हणजे 6.5 इंचाचं शोल्डर लावलेलं आहे आणि 6 इंचाचा इथे मोंढा लावून घेतलेला आहे अशा प्रकारे. तर आतमध्ये सुद्धा बघा इथे मोजून घेतलेलं आहे, पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचं म्हणजे एक सूत इकडे तिकडे व्हायला नको. त्यानंतर इथे लावला आहे छातीचा चौथा भाग आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. त्यानंतर खालच्या साईडने लावलेला आहे कमरेचा चौथा आहे, कमर 30 आहे, त्याचा 7.5 इंच लावलेला आहे, 1 इंच बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे लावून मापे लावून इथे पूर्ण जे आहे ते आपण छाती आणि कमरेचं मापाचं इथे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता बघा अर्धा इंच आपल्याला इथे आतमध्ये तिरपी लाईन ड्रॉ करायची आणि याच्यावर बाहेरच्या मुंड्याचा आकार आणि आतमधल्या मुंड्याचा आकार, 2 आकार आपल्याला इथे अशा पद्धतीने लावायचे आहे. बघा हा बाहेरचा आणि हा आतमधला. तर इथे अर्धा इंचाची आपल्याला दोन्ही याच्यामध्ये गॅप आहे. त्यानंतर गळा लावायची, गळा तो इथे मी 3 इंचचा लावलेला आहे आणि गळा उंचीसुद्धा 6 इंचाची लावून घेतलेली आहे, म्हणजे शिवून जो आहे तो आपला 5.5 पावणे 6चा गळा तयार होणार आहे. आणि त्यानंतर गळ्यामध्ये जो काही तुम्हाला आकार लावायचा असेल तो तुम्ही लावू शकता, गोल, चौकोन, पान कुठल्याही प्रकारचा. पण इथे शक्यतो गोलच लावायचा आहे कारण आपला पॅच जो आहे तो गोल गळ्याचा आहे. तर आता खालच्या साईडनी टक्स लावायचा. जर तुमची छातीचा भाग जास्त असेल, 38 असेल, तर तुम्ही इथे 3.5 इंचाचा लावू शकता. तर इथे 1.5 इंचाचा टक्स लावला म्हणजे एकूण आपला टक्स जो आहे तो 3 इंचाचा शिवून तयार होणार आहे आणि व्यवस्थित त्याला आपला पफ येतो. त्यासाठी मी इथे 3 इंच लावलेला आहे. हेवी बस्ट असेल, तुमची हेवी माप असेल तर तुम्ही 3.5 इंचाचा सुद्धा टक्स हा लावू शकतो. तर त्यानंतर हा पेपर आता आपल्याला कट करायचा आहे आणि इथे बघू शकता मी शोल्डरला उतार दिलेला नाही. जर तुमचा मागच्या साईडने बंद गळायचा असेल तर तुम्ही शोल्डरला उतार द्यायचा, अन्यथा दिला नाही तरीही सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे आता आपल्याला बॅक सर्वात पहिले कटिंग करून घ्यायची आहे. 2 इंच जो एक्स्ट्राचा होता तो मी फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजे हा 2 इंच फक्त आपल्याला समोरच्या भागासाठी वाढवायचा असतो, मागच्या भागासाठी नाही. म्हणून मी इथे बघू शकता तुम्हाला दिसतेस की 2 इंचाची फोल्ड जे आहे ती मी आतमध्ये फोल्ड करून घेतलेली आहे. त्यानंतर हा जसाच्या तसा ठेवून पेपर ठेवून आपल्याला बॅकची कटिंग सर्वात पहिले ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर पेपरमध्ये जे काही ड्रॉ केलेलं आहे त्याचे आपल्याला सेपरेट भाग करून घ्यायचे आहे, जसं की गळा कट करायचा, त्यानंतर साईड पीस आणि कटोरीसुद्धा, ही प्रिन्सेस कटची कटोरीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हा आपला बाहेरच्या मुंड्याचा आतमधल्या मुंड्याचा सुद्धा आकार आपण इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला जो टक्स आहे तो सुद्धा इथे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि हे जे पार्ट आहे 2 आपल्याला मिळाले, हे पार्ट आपल्याला आता
अस्तरवर ठेवून पूर्ण कट करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे। तर बघू शकता हा आपला झाला बॅक पार्ट। त्यानंतर आता आपल्याला कटिंग करायचे फ्रंट पार्ट। तर अगदी सोप्या आणि सविस्तर आणि सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेमध्ये अशा पद्धतीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही कट करू शकता। झटपट अर्जंटमध्ये आला तरीसुद्धा हा अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची पेपर कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज अगदी कमी वेळेमध्ये अर्ध्या तासामध्ये किंवा पाऊण तासामध्ये शिवून तयार होऊ शकतं। तर हा जो आहे भाग आपल्याला साईड पीस आणि कटोरी, तर याला जसं तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि ज्या साईडने आपल्याला एका साईडने फक्त आपल्याला इथे थोडीशी अर्धा किंवा पाव इंचाची मार्जिन लावून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीचा हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज इथे तयार झालेला आहे। तर बघा इथे अर्ध्या इंचाची मी इथे मार्जिन लावलेली आहे, पाव इंचाची लावली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर हा जो साईड पीस आहे त्याला सुद्धा मार्जिन लावून आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आता सर्वात लास्टमध्ये आपण वाचलेल्या कपड्यामध्ये बाही कट करून घेऊया। तर बाहीसाठी बघा 2 बाह्या एकासोबत कट करण्यासाठी चौपदरी कापडाची फोल्ड करून घेतलेली आहे। त्यानंतर सर्वात पहिले बाहीची उंची लावून घ्यायची। तर बघू शकता इथे बाहीची उंची लावलेली आहे पूर्ण उंची प्लस 1 इंचाची मार्जिन। त्यानंतर याची कॅप हाईट जी आहे ते मी लावलेली आहे 3.25 इंचावर। जर तुमचं जास्त ब्लाऊजची हाईट असेल किंवा जास्त मोठं ब्लाऊज असेल साईजनी तर ती तुम्ही 3.5 इंच सुद्धा लावू शकता। खालच्या साईडनी दंडघेराच्या निम्मे, इथे दंडघेराच्या निम्मे प्लस 2 इंच आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावायची। छाती जर तुमची 36 इंच आहे तर दंडघेराच्या निम्मे तुम्ही इथे 2 इंच एक्स्ट्राचं आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने माप लावायचं कॅप हाईटच्या लाईनवर। त्यानंतर इथे अशा पद्धतीने चौकोन डब्बा करून इथे बाहीचा जो शेप आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा। अगदी सोप्या पद्धतीने ही बाही तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू बघा, तुमची बाही अजिबात व्यवस्थित बसणार आहे, अजिबात बिघडणार नाही आणि बाही सुद्धा आपली परफेक्टरित्या अशा पद्धतीने कट केलेली आहे झटपट। तर अशा पद्धतीने तुम्हाला मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कापड कटिंग आणि पेपर कटिंग करून दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तर